रेशन प्रणालीत दैनंदिन जीवनात धान्य वाटप करत असताना नेटवर्कमुळे धान्य वितरण करताना अनेक अडचणी येत होत्या। मुळात 7 वर्षांपूर्वी असलेले पोज मशीन 2G असल्याने यात नेटवर्क संथ गतीने चालत असे। याचा त्रास ग्राहकांना धान्यांसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते। कित्येकदा नेटवर्क बंदमुळे धान्य वाटप देखील बंद करावे लागत असे। याबाबत दुकानदार संघटनेने वारंवार प्रशासनाकडे तक्रारी व पाठपुरावा केला असता संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन 4G पोज मशीन दुकानदारांना वितरित केले आहे। या 4G मशीन मध्ये ग्राहकांना अंगठा घेऊन आय स्कॅनर तसेच मोबाईल OTP या माध्यमातून धान्य उचल करता येणार आहे। हे पॉस मशीन नवीन असल्या कारणाने दुकानदारांना धान्य वाटप करताना थोडा त्रास होणारच आहे। याबाबत ग्राहकांनी देखील सहकार्य करावे असे जिल्हा संघटनेने आवाहन केले आहे। धान्य घेत असताना ग्राहकाने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे eKYC करून घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळवले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।